आईला कैचीला धार राहिली नाही भाऊ. काय करता श्यामराव? अरे काय नाही, धार गेली कैचीची, कापाना काही तिने. मला वाटलं कैची घेऊन मला हे करतो का काय. बघ आता खिशे कापणारे म्या खिशे कापले कसं व्हायचं. आला बरं झालं. श्याम्या हसू नको. काय आणलं? ऐ दाखव ना. कसं आहे मग ब्रियान? पाहिलं काय भानगडाचं ते ठेव. कोणी पाहिलं तुम्ही वहिनीला लय सवय चोरून बघायची. हा ना. हा हे पण कस काय नियोजन करून आज? कस काय म्हणजे जालिंदर असले हो. अरे मी ना रात्री एका कार्यक्रमाला गेलतो आणि सगळं नियोजन माझ्याकडे ठेवलं होतं. कारण ते म्हणले जाल्याच हे सांभाळू शकतो, दुसरा तिथे माणूस थांबू शकत नाही. कारण मी कसा रागात दिले ना 10-15 खंबे आणि मस्त होत म्हणले ड्रम 10 खंबे. मग ड्रम मध्ये ओतिले का पाणी मिक्स करायच्या आधी मी एक क्वार्टर काढून घेतली, त्याच्या भरून आपली ढापिली आपल्याला. त्यांना नव्हतंच वाटं लावलं मग तो. आईला भारीच बेट्या. आता मग काय बेत आहे दिसतोय मग. बेत विशेष नाही यायचा. आता तुझा टायमिंग झालेला आहे 12चा दुकान बंद करायचा. झोपायच्या ऐवजी तिकडे ये. पण एक काम कर, पैसे 200 रुपये. आता 200 कशाला? कशाला म्हणजे त्याला दुसरं नियोजन लागत का नाही काही. अरे फुकटात आणली ना तो. भाऊ फुकट आणली असली ना त्याला कष्ट लागत येत, ते नका सांगू. चल 200 रुपये दे भाऊ. मान्य आहे भो, कष्ट लागत येत. अरे पण ती क्वार्टर सगळी 250 रुपयाची आणि 200 रुपये मला मागवतो. 100 रुपये दे. 100 नाही भागायचं श्यामे. हा मग आता 125 रुपये निमे झाले म्हणलं तर फुकटच आहे. 100 रुपये देतो. 100 रुपयात बाकी सगळे आयटम होते ना आपले. मग चाकणा चुकणा. नाही 150 तरी द्यावं लागते तुला. पैसे जास्तच मागवतो तू. लागत येत ना भाऊ. आयला तेवढं काम नको करू तुला. साधारण कदा आहे तर माहिती खायची सवय लागली राव श्यामे तुला. बरं 125 रुपये देईन, जाऊ दे नको लय टाळटाळ कर. अरे 25 रुपयासाठी खायला जीव काढते रे. खायला मग काढते भाऊ इथे कष्ट करावं लागायचे. फुकट येते का 25 रुपये? साधारण कदा जीव काढे राव तू. 25 रुपये कमी देणार नाही, 50 रुपये कमी देणार, पण रगडून येणार. हा काय नियोजन करायचं? काय नियोजन म्हणजे इथं ठेव तर मी जाऊन येतो पैसे काढ. चल याडपीठ लागला काय तुला? इथं कुठं तो इथं माझी बाईक आली तिला दिसलं ना त्या चांगलं बेस बघेन माझी. एक काम करू, हे ना आपण कुठेतरी सध्या ठेवून येऊ बरं का, आणि थोड्या वेळेचे मग बरोबर कार्यक्रम करू आपण. हा चालतंय चालतंय ना. नोटा काढ. आधी याचं ना तुला एवढी काय घाई लागली बसायची टायमाला 100 द्या तुला तुला. सवय आहे. आता बोलशील नंतर लगेच हात पुसशील. चल चल चाले इथं ठेवू गपचूप. तर ना ये ठेवून तुझ्या हाताने. बरं चालतं मी थांबी तुझा लक्ष ठेव. हा कोणी- एवढं कष्ट नको का ढेरीला. अरे ठेवतो का काय करतो? ठेवली ना. आता टेन्शन नाही. कोणालाच करणार नाही आता. दे 150. अरे येतो ना का तू पैशाला काय असं येडाबिडा झाला का काय रे? हा तेव्हा येणार आहे ना आपण घेऊन, तेव्हा ते खर्च मस्त घेऊन येऊ खायला तेवढ्या पैशाचं. चला आता. अय श्याम्या, अरे चल ना आता. कवर करतो उद्योग. जायचं होय? मग किती टाइम झालाय? काय बघू तू? बरं एक पाहतोय अंधार पाडला का काय. एक काम कर, काय? तू बाटली घेऊ तर मी आपलं थोडं पोटाने बिटाने घेतो आपल्याला. हा चल ही बाटली घेऊ. हा चल शिवमुरमुर घेऊ काही. घे ना आता. लागत नाही का मला बरं, बरं, मुरमुरे? बरं. तुला दात नाहीत. हा पारीले डेंजर आहे भाऊ. मा नजर ठेवून असते. अरे मोका डाबा कुठं ठेवली काय ना ढ्यारेनी. साधारण का आता कुठं लपली दिसतच नाही. अय श्याम्या, तू बाहेर ये बरं पहिल्यांदी. आता काय झालं तुला? काय झालं म्हणजे? तू एकट्यानेच आणली ना प्याला तू तिथं जाऊन. याड बीड लागला काय तुला? दिवसा ढवळ्या मी पितो का?
गबस मला 150 रुपये देऊन ये ना तो नक्की कांड केलेले. मी गेलतो तिथं मला कम नाही दिसली. म्हणजे बाटली नाही तिथं? बाटली नाही तिथं. येडा बेडा झाला काय ते नीट पाहिजे ना बाटली. कोण माझ्या डोळ्यात काय गेलं का राखेल बिकेल तेव्हा मला दिसा ना ती बाटली. बरोबर आहे. काय म्हणजे बरोबर आहे. म्हणजे माझ्याकडून 150 बी घ्यायचे आणि अख्खी बाटली फस्त करायची असा डाव आहे नाही का तो? ए माझ्या काय डाव बिव नाही. माझ्या डाव असतात मी तिकडच हाणला असता खांब्या. तुझ्या डाव आहे मला पैसे देऊन तोच कटवायचं काम केलेलं आहे बरोबर. अरे तिकडे मी कशाला कठीण तुला भाऊ? काय एडबीड लागलं काय तुला? हा, आणली तुला पैसे दिले सोबत बसायचं ठरलं, मी कशाला घेईन? तुला सदांकाचं सवय भोशा आम्ही मला थोडी वाटायची तो अर्धी वाटून गापक्यास मारायची. हे सारखाच वाटा केला म्हणून. नीट पाहिलं नाही तिथं? ए पाहिलंय भाऊ श्याम्या तू प्यालेला आहे मला बाकी वास माहित येतो नाही. का बा? काय वास येतो का? पेलेला करतो. तो खाल्ला असला बंटी बिंटी तुझ्या दुकानातलं तर मला काय माहित. धन्य आहे भाऊ तुया पुढं ना. खरंच तो ना तुया नादीत लागायला नव्हतं पाहिजे. म्हणजे 150 गेले आपण म्हणतो बाटली दिली नाही. चल बघ तुझी बाटली आहे का नाही. चल ना चल तू डोळे बघ लय टपुरे डोळे आहेत ना हा, ते चल, लाल चल. लाल गाजरे हा, चल, बघ, चल. बघ. मी तुला सांगतो ना बाटलीत द्यायचे म्हणून. काय माझ्या डोळ्याला काय ढापसा पडला काय? मी काय गोगाला लागल्याला मानू शक काय? बघ ते ठेवली न मला सांग. हे काय रे? डोळे फुटले का तू? हे काय? हे काय? ऐन कोणी इकडून परत ना कुठाना डोक्याला. अरे मग नव्हती. आणि आता कुठून आली? हा काय आबळजून पडली का? तुला आहे ना पायची सवयच नाही. काय तुला मला काही कळत नाही. तू बिना प्यायला बी नशेतच असतो गावा बी. चल नको वेळ घालायला. चल आता पटक्यान चल ना. चल पटक्यान. चल बस पुढा निघा ना बा तू सातान कादा टाइमपास करतो. अरे फुटाने आणले काय रे बास यांनी. चल पुढ अड अयो चांगल्या का आम्हाला टाइम नाही करायचा श्याम. काय काय शिलच नव्हतं याला. शिल्कस राहीन त्याला. मग शिल्कस काय राहीन श्याम्या त्याला? अरे मी ओतून आणली ड्रम मधून. अरे हा मला वाटलं तू म्हणला 10 बाटली 1 बाटली बाजूला ठेवली. खंबे होते 10 खंबे त्याच्यात ओतली होती. येडा का कोळा तू. खंबी होती होय. हा. आईला मला वाटलं कसं काय असं. बर बर लोकल लय बघत आहेत आपल्याकडे. काय इतकी पातळ कशी ती पाणी म्हणी? हे बघ काय काय? अरे वास बी आहे ना तिला. पाणी आणलं काय भरून तो ड्रामातलं? कुणी तो रे याड लागला का काय श्याम्या? तो नक्की काहीतरी कांड केलेलं आहे राव. मी काय कांड केलं भाऊ? बाटली तू सगळं तो मला सांगतो. बरेच धंदे चालू केले रे तो चांगले. काय? 150 रुपयाचे 150 रुपये घेतले आणि खुशाल पाणी पाजायला आणलं होय मला. आणि इकडे ते फुटाने मी ओरिजिनल आणली होती अंदर फुटाने पिसाळलो का काय? मग प्यालाच तर प्यालाच. मी नाही पेलो कळलं ना. कोण? तू तुला पैसे घेतले आणि तो पाणी आणलं आणि मला सांगतो का मग घरी प्याला अशी आणलेली चांगली यात पाणी उतरून आणलं मला दाखायला. तो 150 रुपये घेतले मला नको सांगू. श्याम्या लगे 150 रुपये. श्याम्या थांब. हे काय कांड केलं तो? सगळं पाणीच लागले मी पिऊन बोई. अरे मग पाणीच मी तुला तेच सांगतोय. पाणीच येते. कोणत्या ड्रमातून भरून आणलं पिऊन आला तिकडून मला माहितीये का? बस तूच गेला ते पाणी ओतून आला ना. तू जाल्याला खोटं पाडितोस. शांत बस. मी काय गेलो तिथं तुझ्या समोर ठेवली होती मी. काय माझ्यासमोर ठेवली देखता ठेवली. मी मला वाट लावले 150 रुपये देऊन आणि गेला असेल माग पाय चोरी चोरी. तुला सवय. तेवढाच उद्योग नाही मला. त्या वणी दुकान बंद करून दारू पिऊन दुकानात येऊन बसायला. वास येतो का तोंडाचा? बघ ना तू. स्वतः तिकडे पाणी भरून प्यायला असशील आणि मला पाणी भरून घेऊन आला दाखवायला. नेमकं त्या टायमाला बरोबर पाणी दिसलं. आता हे मला भामटेपणा येत नाही. मी कोरी भरून आणली होती. मला नको सांगू. मी कोरी भरून आणली होती. 150 रुपये काढतो. कोण मा डोकं फिरू नको डोकं उभा करू नको. मला तुला सांगतो बरं का मी जर उभा राहिलो ना कारण ते उड्या मारून मारून लात मारीन. 150 रुपये काढ तुला सांगतो. मग एक तर मी गोडीत चाललो होतो गपचिप. मला आडीला आणि पुन्हा नाटकं करतो काय? मी डोळ्यात होती ना काय मला माहित पाणी नाही. आहे तुला काय माहित नाही. म्हणजे तू आणलं तुला माहित नाही का पाणी आहे? मला बाकी तुला सांगून ठेवतो. मग 150 रुपये काढतो. कोण? काढ 150 रुपये. 150 रुपये 150 रुपये दिले. नाही, नाही, नाही. म्हणजे कशाला पैसे करतो? पैसे तुला सांगतो मी. कोण हालायचं नाही अजिबात. तुला मग पैसे काढ पाहिजे. तू फुकट नाही भाऊ. इथं दिवसभर कष्ट करावं लागत. 250 रुपयाची क्वार्टर आहे. तू पहिले 250 रुपये काढ. 250 रुपये काढायचं मग काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे डोकं नको फिरू. हा बघ बाटली डोक्यात टाक. 250 रुपये द्यायचे बरं का तुला सांगतो. बाकी नको सांगू मला तू. काय लावलंय? तू मध्ये पडू नका. मला मोठं कांड झाले. 250 रुपयाची क्वार्टर लाल नागरा ढासा ढासा प्याला आधी पाणी आणि वरती याने ठेवली. चोरून आणली आणि यात पाणी उतरून आणलं. मला 150 रुपये घेतले. मला म्हणतो दारू आहे त्याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये. आता 150 टिकलेला मी भडकाय म्हणू होय अरे छान भागारे असा तू रुपयासाठी भिकाऱ्यावानी करतो. तू मला काय सांगतो? हा मी जर असं असतं तुला आणलीच नसती खडून डोक्याला नीट घाली घाल बरं नाही घाल
अरे रोज संग बसतात आणि आज भांडतात पटत आहे तुम्हाला जाऊ पाहू राहिले ना काय पटत मग आहे काय म्हणजे करू मग? 150 रुपये गेलेत मग इथे 250 रुपये गेलेत माई फुकट आणले काय 250 करतो ए, काय बाई, त्याला मेहनत नाही लागली का? मेहनत करतोय कष्ट काय तो काय गोण्या उचलल्या काय तिथं कष्ट केलं एवढ्या पार्टीतून चोरून आली या पाठ्यानी तुला ताकद होती का अरे चोरच आहेस तू चोरून आणली चोरूनच गेलास कळलं का तू ए. चोरून आणली चोरून एकटा प्यालास आणि मित्राकडे 150 रुपये घेतले दातच गीट घाली तो यांनी प्रत्येक चोर असत म्हणत असं मी चोरी नाही केली जाऊ भांडे भांडे पडतात, पडतात, बरोबर आहे. तेव्हा- तेव्हा अरे, कळतं. तुला सांगतो ठीक आहे माझ्या दुकानात आला मला म्हणला कोट्र आणली जरा 150 रुपये दे. मी पैसे दिले याला हे मला म्हणलं ती लपाच्या कोपरा नाही का आपला त्यो डेपुटीच्या चुलत्याचं घर ते त्या कोपऱ्यात मी लपून ठेवली आणि हे खुशाल बदलून नंतर पिऊन आला का पाणी आणलं मला माहित नाही आणि प्यायला बसलो तेवढं सगळं पाणीच ना ठीक आहे तुला सांगतो याला आहे ना साधारण का ना खाऊन पिऊन ये माझा हात पुसायची सवय तुला माहिती आहे ना मी कसा आहे इमानदारीत राहिलं थांबा मी ना सुधांचा वहिनी जाताना पाहिलं होतं बरं का कुठं असे रस्त्याने तिथून तिथून हा डेप्युटी चुलत्यांचे ती पेती थोडी तरी दारू काही काय बोलतो पेती नाही तिने विकली असेल दुसऱ्याला ए, त्या बाईवर आळ नको घेऊ ह्योच लय लाल गाजरे ह्यो प्याला संडासा डसा तुला यायचं तिने नको मी चालू सुगंधा बाईकडे 150 रुपये घ्या हा, मी बी 250 रुपयेच घेणार आहे तिच्याकडून गलास असं माझे पैसे वसूल काढणार मी बी सोडतच नसतो मी आता मै हा कोण मी बी सोडित नसतो हा थांबाय 150 रुपये काढ पहिले मै कशाचे 150 काढ माय 250 रुपये काढ कशाचे 250 कपडे रुपये 250 मै 150 महत्वाचे येतं मला 150 पाहिजे नाही मी डोक्यात घालीन आता मी माय 250 रुपये पाहिजे मला मी मी भेट घेऊन तुम्ही मला मारणार 250 रुपये अहो तुम्हाला मी पैसे द्यायचे का बरं का बरं म्हणजे तू माझ्या स्टॉक वापरून आली नाही का हा मग हा, मग आली म्हणले मग पैसे द्यावाच लागतील मग ते रस्त्याचं काय टॅक्स तुम्हाला भरायचं काय मी टॅक्स कसला एवढा मोठा टॅक्स आम्ही भरतो ना देशाला मग? देशाची आर्थिक व्यवस्था कशावर चालली आमच्या आमच्यामुळं. ह्याच्या जीवावर अहो तुमची आर्थिक व्यवस्था घाला चुलीत पण त्या बाटलीचे पैसे माझ्याकडनं का बरं घेता तुम्ही का हा, बरं घेता म्हणजे? म्हणजे हाडी काय म्हणला अयो हातामध्ये दारू. सांडली परत 50 रुपयाची सांडली अहो, काही आता लाजा 150 250 50 रुपये अजून द्यावा लागतील तुला आता शामराव तुम्हाला काही लाजा वाटतं का हो? अहो इतके दिवस तुम्ही एका साईडला जाऊन प्यायचे आता भर रस्त्यामध्ये अशा ग्लास भरून फिरू राहिले तुमच्यासारख्या लोकांमुळे करावं लागतं असं. मग? आम्ही आमचा बसलो होतो तिथं तू कशाला बाटली घेतली आणि त्यात पाणी ओतून ठेवलं काय मग कुठे विकली बाटली ती कोण म्हटलं मला 150 रुपये दे मला माहित नाही बाटली बाकीचं मी विकली ए, तुला 150 काय लावलेलं टिकले नाही 150 रुपये तर माय 250 रुपये तू अपेक्षा जादा आहे. ए, बस शांत तुमच्या बाटलीशी मला काय घेणं नाही दिघ्याने सांगितलं आम्हाला तुझ्या कोपऱ्याहून गेली आणि तिथून बाटली आम्ही ठेवलेली होती ती लपून काय झालं? कधी बाटलीला हात लावला अहो, तुम्हाला जाताना पाहिलं मी रस्त्याने जाऊ नये का मी आता खरं सांग ठीक आहे खरं सांग हा? रस्त्याने जाऊ नये का रस्त्याने नावावर करून तू घेतला? घाबरू नको सुगंधाला खरं निघलं खरं सांग घाबरू मला नका पण सुगंधाला. मला कम हाती मी काय केलं माझ्या 250 केलं तुम्ही मला पाहिलं का तुमच्या बाटलीला हात लावताना मला? यांनी पाहिलं ना आम्ही जाताना तू काय म्हणला ओ वहिनी तू आम्हाला म्हणला का नाही एवढा मोठा सबूत मला आहे संशय आहे संशय- याच्या डोक्यात ईट घालू का मी आता हा? हा, उगाच डेपुटीचा निघा माणूस आहे तुम्ही म्हणून. इथून. रस्त्याने चालले म्हणे का ते बाटली घेतली आणि पैसे दे इकले असले दे तुम्ही 150 जाता का आता नाही तर मी तो एखाद दगड उचलते ते सोडून तसं आल्या तुला पैसे सांगून देतो मी 150 रुपये सोडून तसं आल्या तुला सांगतो मी डोक्यातच ईट घालीन मी कोण माय 250 रुपये गेले मी एवढी मेहनत केली एवढ्या पायाच्या पाय पिटा केला त्याच काय आहे का नाही तुला ए, अरे दारू घेऊन कुठे येत आहे कम आडा चाललाय तुमसाठी काय दारू प्यालाय बघू काय दारू पेलाय ते तुमच्यावर आड घेता हार घेताय म्हणजे आरडा कम झाला तुमचा कम गल्लीत तो मी राडा झालेला आहे मी ना एका इटीत डोकं फोडणार आहे कुणाचं हा मग 150 रुपये घेतले यांनी मला पाणीची दारू आणली प्यायला कुणाचं डोकं फोडणार तू पैसे कोणाला दिले म्या कोणाला दिले म्हणजे कोणाला दिले पैसे म्या कोणाला दिले 150 रुपये कोणी घेतले माझे चक आणलाय त्याचा तो लागला सांगायला ए, टिकूचराव बंद करा ना काय भानगडे दारू तर हातात येईन कोणी पैसे दिलेत काय चाललंय काय गोंधळ चाललाय रे काय कोणतं चाललंय काय म्हणजे काय ह्योच्या आल्या काल कोणत्या पार्टीला गेला होता म्हटलं माझ्याकडे नियोजन होतं 10 खांब्याचं तेव्हा म्हटलं मी 10 खांब्याच्या टिपीत ओतली आणि त्यातलं एक खांब्यातली यात ओतून आणली मला म्हटलं चल आपण नियोजन करू मला 150 रुपये मागितले म्हटलं चालतंय देतो मी तुला आम्ही ती क्वार्टर इथं कॉपऱ्याला लपून ठेवली होती आणि थोड्या वेळाने गेलो प्यायला बसलो त्यात पाणीच ना डेपुटी या हरामखोराने तिथं चोरीची केली प्याला आणि माझ्याकडून 150 रुपये फुकटचे घेतले तेवढ्यात तुमचा डिग्या आला डिग्या आम्हाला म्हटला त्या सुगंधाबाईच्या कॉपऱ्यावरून गेली होती तिने बदलली असेल मग आम्ही सुगंधाकडे गेलो सुगंधा म्हणली मा काय संबंध आहे हा? असा सगळा घोळ झालाय आता मला याला सांगा 150 रुपये द्यायला नाही त्याच्या डोक्यात गीट घालीन हराम खराव 1 क्वार्टर 17 ठिकाणी मॅटर आकलीचा पत्त्या नाही पाटाने जाताना तिथं कुठं दारू ठेवता तुम्ही गावात दारू ठेवायला लागली का आता एक काम जो मानला होता तिथे मी आता एक लपा. काम करतो की बाहेरून दारू गावात यायला लागली पोलिसांना फोन करतो तुमच्या दोघांची नावं देतो ज्याचं टाकायचं दोघांचं देतो आणि मा काय संबंध आहे? मी आणलीच नाही दारू ह्यानी आणली दारू कोणी? चोरून. अरे मी नाही आणली मी खाली ठेवली हे नाही, हे आता पोलिसांकडे सिद्ध होईल की तुमची दारू नेमकी चोरली कोणी बोलू द्या ना लोकांना गावात दारू चोरी जायला नाही नाही मी 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 काय करतो पोलीस स्टेशनला फोन लावतो अहो नका फोन लावू काय अरे ए, नको देऊ भाऊ, 150 रुपये मग. घे पुढे 150 रुपये जाऊ दे, द्या, मला मध्ये फोन नका लावू दारू तुम्ही. शोधून आपण
नको नको अरे बोल चालला 2 मिनिटात बोलू तुम्ही. नको हो, डेपुटी. जाऊ द्या ना. अरे तो 250 देईन, तो 150 जाते. हो, जाऊ दे ना आमचे माझ्या 250 जाऊ दे. गेले. जा त्याला काढी. पोलिसाला फोन नको गळ्यात हात घालून जा, भांडण करू नका. गळ्यात हात घालून. मित्र आहे. जीव मित्र आहे माझा. नाही शिवमुरवर खात जातो आम्ही. चल आज जातो ना. डेपुटी ते 250 रुपये. हॅलो साहेब. नाही खातो शिवमुरवर खातो डेपुटी. भेटते हो. इथून पुढे जेव्हा तुम्ही काही गावात दारू आणणार ना, तेव्हा डेप्युटी बरोबर जाणार आणि त्याचं पाणी करणार. झाले नाही रे अरे फराळीचं वगैरे केलं का नाही? खरं सांग कशी आम्ही मला आहे ना घरी बनवायचीच नाही आईला मी म्हणलं बोलीशीन फराळ करायला घरी तू. नाही या वर्षी नाही करायचं आपल्याला. जाऊ दे मग. आलं तर गेल्या वर्षी आमदार साहेबांनी केवढा मोठा फराळाचा कार्यक्रम ठेवला होता रे. लय वाटले होते पुढे भाऊ. 2 किलोची पोळी होती. तुला सांगतो मला तर घरी करायची गरज नव्हती पडली. त्यांनी बायकाला फराळ वाटले त्याचाच दिवाळी साजरी झाली. तुला करायची नाही गरज पडली मग मला तरी कुठं गरज पडली होती. होय मग माझी बायको पारी कशी माय झाल्यावर थाय थाय नाचत गेली. तुझी पारी तर साडी बदलून दोनदा गेली असं अरे एक पोळी 2-3 आणले तिने. तेच ना. 6 महिने खात होतो आम्ही कारंच्या कापण्या. होय शाळेला बरा स्टॉक केला काय देऊ मग. मग ह्या वर्षी नाही खरे आमदाराचा कार्यक्रम कुठं. नाही ना ते कसं असतं भाऊ इलेक्शन जवळ आलं की मग लोक कार्यक्रम ठेवतात. एकदा ही सरपाळटा का पारडा परत पुढच्या वर्षी ठेवते ना एका दिवस. आता मला वाटलं असं कुठं तरी आमदार आलं ते बघ कसं कणीत आलाय. आला खाऊन आला का काय. मला फराळ एवढा खाल्ल्यावर थोडं वाढणारच ना. फराळ मग कुठे गेलता? मित्राकडे गेलतो. दिवाळीचा हे होता ना आपला फराळ. कुठं म्हणजे मग अरे दोस्त नाही का माझा तो आखाड्यावरचा. नंदू शेटच्या तिकडे गेलता का? हा हा हायला मला कळलं होतं बरं का झाले. मग सांगायचं ना राव तुम्हाला इथं. सांगतो लाडू बोलूच नको. मोतीचूर लाडू होते ना गावरान तुपातले. मोतीचूरचे लाडू ते गरम गरम करंजा. तुला सांगतो झाले माहोल झाला आज. गावरान तूप होतं. हायला आम्ही नाही जात बस बिगर निमंत्रणाचं. तू गेलता काय? काय रे मग मला निमंत्रण होतं म्हणून गेलो होतो. त्या गावातलं तुला निमंत्रण होतं? मग कस काय? कस काय म्हणजे ओळखी तेवढ्या माझ्या. मदत केली असेल इलेक्शन मध्ये त्याच्यामुळे. 100%. अर्धा एकरात मंडप लावला होता. मी पाहिलं ना मंडपाचं काम चालू होतं. अर्धा एकरात मंडप म्हणू नको. टेबल खुर्च्या बसायला कार्यकर्त्याला गावातले सगळे येड्या. जेवण अफलातून. आता त्याच्यात कौतुकच केलं म्हणलं काय ते होतं म्हणून सांगतोय तू विनाकारण कशा सांगल मी. आता असं का आपल्याला. हाय येड्या काय रे असं बिना निमंत्रण जायचं नसतं कुठं. असं कुठं बोंबलत नाही जायचं कुठं बी. ते होतं ओळख लागते व्यवस्थित नेटवर्किंग लागतं मग ते बोलावं. काय बाहेरच्या गावातले लोक सरपंच लोक कार्यक्रम ठेवतील. हा ए झाले माझ्या डोक्यात एक आयडिया आली. काय तुम्ही फक्त आहे ना हाला हा म्हणायचं. तू सुद्धा म्हणजे हा म्हणलं की हा, नाही म्हणलं तर नाही, म्हणलं का हो करायचं नुसतं. डेप्युटीकडे जायचं. डेप्युटीला सांगायचं असा असा कार्यक्रम ठेवलाय. कार्यक्रम ठेवा लागतो गावात. त्याशिवाय मतदार लोक गोळा होत नाहीत. मतदान म्हणलं की डेप्युटी लगेच पगळतील. आपल्या गावात बी कार्यक्रम ठेवू ना आपण. पण श्याम्या एक नंबर. त्याच्या 1 नंबर खायचा आतापर्यंत याचा एक तरी आयडिया सक्सेस झाली का. बोच्यावर टोले पडले. ते पण खरंय. ऐ तुम्ही फक्त हाला म्हण त्याच्या. तुला सांगतो तुम्ही तरुण आहेत. तू तरुणाची लॉबी दाखवायची. आम्ही आमची लॉबी दाखवू. कार्यक्रम आपल्या ताब्यात घेऊ. 10,000 तुला भेटते. चल चालते म्हणतोय ना. चल याला रट्टे घालायला नाही सक्सेस झाले तर पुढे. भाऊ पण रट्ट्याचा खाल्ले ना मी शामराव तुम्हाला सांगतो. अरे लाडू खाऊ लाडू गावरान तुपातले रसगुल्ले खाऊ. रट्टे कोण खाताय? चल चला चला चला. नमस्कार. काय भानगड? अरे राम राम राम. बस तेजस. काय कोणाचे फोन येतात काय माहिती. फोन चालू काम करते अहो, त्याला फोन नुसते फराळासाठी फोन चालू आहेत त्याला. फराळ. काय सांगू तुम्हाला. अहो, आपले शेजारचे गावातले सरपंच नंदुशेठ नंदुशेठ पालवे. काय कार्यक्रम ठेवलाय त्यांनी फराळाचा. हा का. आता आम्ही नाही गेलो पण ते जे जाऊन आला ना निमंत्रण होतं त्याला. डेपुटी भाऊ नंदुशेठ माणूस आहे ना पैशावाला तर आहेच पण दिलदार व्यक्तिमत्व आहे. ते दानच असावे लागतो म्हणतो ना आपण. पैसा किती काय लोकांकडे पण दानच. हा अर्ध्या एकरात नुसता मांडव होता. टेबल खुर्च्या आणि प्युअर गावरान तुपातले मोतीचूर लाडू. माझ्या तोंडाला पाणी सुटलं. ते जे सांगत होतं. नंदुशेठला कमाई बी तशी आणि नंदुशेठ खर्च करणारा बी कामं माणूस आहे. करते ती. आणि उगाच नाही त्यांच्याकडे माणसं टिकत भाऊ. अहो मग काय होतं तेजस गावामध्ये आपला जनसमुदाय आपल्याकडे ठेवायचं म्हणलं ना तर असे कार्यक्रम करावे लागतील. नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं. काय म्हणायचंय ते फोटो दाखव 1 मिनिट कोणाचे कार्यक्रमाचे. कोणाचे
कोणी घेतला कार्यक्रम? नंदू शेटनी मेळावाच म्हणा आलता तुम्ही मला एक फोन प्रकार. आलता नंदू शेटचा, मला नाही आलता जाणं ना? झालं. बापट हा. काय गर्दी आहे बघा तुम्ही. हो. गावातलेच म्हणू नका, दरवर्षी- बाहेर गावातले सुद्धा दरवर्षी खर्च करते ना. दरवर्षी असं लोकांनी नाही, या वर्षी ठेवलं दुसऱ्या वर्षी नाही. बरं ते तुला सांगतो ही बातमी तर सदाभाऊ पर्यंत गेली ना, 100% सदाभाऊ कार्यक्रम ठेवणार. कारण या वर्षी त्यांना ना सरपंच पदासाठी डोकं लावायचंय आणि यांनी तरी अर्धा एकर ठेवला. वतनदार घरा नाही, एक एकरात मंडप लावून मोकळे होणार ते. खरंय ना. बास म्हणजे सगळं मग समुद्र त्यांच्याकडेच. काय विषय आहे का? कशाला साधा बोल सांगत आहे कशा कल्पना? आम्ही नाही म्हणलो, आम्ही म्हणलो त्यांच्यापर्यंत गेलो. अहो जो आपल्यापेक्षा लय डोक्याबाज माणूस आहे सदाभाऊ, त्यांना अशा गोष्टीत लय इंटरेस्ट असतो. म्हणजे काम नाही करायचे काही, खाऊ घालून लोक आपल्या बाजूने वतून वळून घ्यायचे. बास किती खर्च येत असेल रे गावाला जीव घालायचं म्हणलं तर? किरकोळ किती घ्यायचंय? 2-3 लाखात तिकडे तिकडे. काय लय झाले. हा थोडीशी फटाक्याची आतीची भाजी, जेवण बिवण तुम्हाला सांगतो, रसगुल्ले वगैरे ठेवायचे, मोतीचे लाडू आता ठेवले बरोबर की नंदू शेटने. आपण वेगळा आयटम काहीतरी. मी ना सदाभाऊला सांगून येतो. ए, 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 इकडे. याडा आहे का इकडे, काय इकडे. तू? बस नाही इथं. मला सांगत साधा भाऊ सांगत बोलताय लय साधा का भाऊचं रे? हे असाच त्यांच्या साधा भाऊचं लय ओळखीचा उक्त घेतो तू. कधी बिडी पाहिजे तो साधा भाऊ तुला मला अहो, सांगायला मला भूक लागला. लागली मग मी 2 दिवस चाललंय ना माणसं. डेपुटी बोलतायत ना. हा. मी काय म्हणतोय यंदा जरा त्याच्या आईला आपल्या गावात इलेक्शनचं वार जरा वेगळं. हा थोडं उलटे फिरायचे मागे दिसतंय काही त्या टायमाला पैसे खर्च करूस लोकांकडे आता आपण हे केलेलं बरं. जवाबी. तुम्हाला सांगतो तेजसकडे तरुण वर्ग आहे. हम्म. हा. टेन्शनच नाही डेपुटी. किरकोळ गोष्ट केली ना आपण, अख्खा तरुण वर्ग आपल्याकडं. काय करावं थोडं आपलं किरकोळ काय नाही खर्च तुम्ही फक्त normal. हो म्हणा, सगळं शांबा मार्केट येतोय. येडे काय कायसे आम्ही आहे. मस्त 10-20 बोकडं कापा ना खाप खाप. तसं नका. मग दिवाळीचा फराचा कार्यक्रम. बोकडं कापायला काय यात्रा आहे काय? हा. याडपाड्या दिवाळीच्या फराळाच्या कामाला बोकडं नाही कापीत. चकल्या लाडू कारण हे असते तर आपण त्याच्यात गोड दोन जेवण ठेवून रसगुल्ले ठेवू, गोड आयटम संपला विषय. मसाले भात ठेवू. मी काय म्हणतो करंजी शंकरपाळे आणि ते आपलं नॉमिनल ठेवायचं डेपुटी. जेवण कसं ठेवायचं आपलं? जेवण बी ठेवायचं. मग जेवण तर लागेनच ना फराळाला. अहो, जेवणाशिवाय नुसतं कोरडं काय कोरडं होतं? काय? जेवणाला लय खर्च होईल रे. नाही किती खर्च होणार आहे तुम्हाला सांगू का? सांबर भात ठेवायचा, हे ठेवायचं. त्याच्यात एक आयटम ठेवा डेपुटी. काय अंडे ठेवा ना शिजून. अरे काय खाते? तू ना ह्या चकण्यावरच ध्यान आहे जाल्या तू. सुधारायचंच नाही हो. ते पेपरला हे मी आहे ना याला आहे ना असा बॉम्बला मोबाईल बांधायचा आणि मोठा फोक करायचा आणि बॉम्बलाच्या फोकाने आणायचं याला. खरंच ना? लय माशी आणि मटण अंडे. अरे याडपाट्या महिला येणार, सगळे येणार आपल्या गावामध्ये. कार्यक्रम कसा सोजवळ वाटला पाहिजे. हा. सदाभाऊनी ना पर अंडे मटण खाऊ खाऊ माणसं फुगिली असती वर फाटी. अरे येड्या पण एखादा खात नसेल त्याच्या भावना तू खावणार नाहीत का? गपणार तरी लय सदा भाऊचं प्रेम असलं ना आता फोटो घे सदा भाऊचा गळ्यात बांध आणि अख्ख्या गावात हिंड. जरा शांत बस सदा भाऊचा बांधितो फोटो. फोटो. तू काय? अरे बाबा नाही जातो ना मला. बस ना, बस. अरे डेपुटी गंमत करताय. बस. बस खाली. काय गंमत ए, बस. करते? नाही, मला ए, जाऊ दे. पुढची टीम मी नाही. काय म्हणतो किती खर्च लागेल? 2-3 लाख रुपये धरून चालला तुम्ही सगळा. हा, भरपूर. स्टेज, 1 लाख बीज, रुपये मंडप, बिंडप सगळं. इतकं कशाला लागेल 3 लाख रुपये? बरं मी आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. किराणा तर सगळं होलसेल जाणार आहे. हा. माझ्या ओळखीचे व्यापारी सगळ्या बस. हा, त्यांच्याकडून डायरेक्ट होलसेल. डेपुटी लय जाते बाया रे. बी ओळखीत. आणू का 3 लाख भाऊ? म्हणजे लय जाते रे. 3 लाखात ग्रामपंचायत इलेक्शन होईल आपलं. तर मी काय आणतोय 5-5 इकडे तिकडे आपण करू ते हा, hotel तुम्ही वगैरे फक्त 2.5 डोक्यात घ्या. 2 पर्यंत होऊन जाईल. तसं हा, काही बस, नाही. बस. आपण एक ठोक आकडा धरला. तुम्ही फक्त तयारीला लागा. 2 मध्ये होईल का? होऊन जाईल बस. करू. डन. पण जेवण चांगलं झालं पाहिजे. माहिती नाही गेली एकदम पाहिजे. परफेक्ट. ते साधा भाऊच्या नाकवर टिचून आहे ना किचून तुला सांगतो आपलं पुढचं नियोजन झालं पाहिजे. साधा भाऊला बी आमंत्रण द्यायचं पण कधी हा ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी हाकवूनच द्यायचं नाही. कळून हे द्यायचं बरं नाही तर का? माझ्या आधी कार्यक्रम ठेवला जाईल. जाल्या माझ्याकडे याच्याकडे बघा. हा तुला सांगतो अजिबात वचवच करायची नाही. खर्च व्हायचं ना सगळा. आम्ही सांगतो जरा समजून सांगा. फटाक्याची जबाबदारी तुझ्याकडे. तुझ्यावरती दुकान आहे ते. तरुण पोरं सगळे आले पाहिजे. तरुण वर्ग आपल्याकडे वळला पाहिजे. एकही तिकडे राहणार नाही. डेपुटी सगळे आपल्याकडे हा, येणार. विषय तुम्ही लागा कामाला जा. चला, तयारीला लागा. आणि किराणा बिराणा तुझ्या बैचवर भर कमी याच्यात बस. एकदम कमी याच्यात wholesale बघू ना. होलसेल डायरेक्ट. झाल्या फटाकड्याचं नियोजन तुझ्याकडे राहू. नाही नाही माझ्याकडे बघुल्याचा ठेवा ना. मी बघुले आणतो ना. मी काय बघुले बरं फटाक्यात तुझ्याकडे. बरं, फटाके नाही बघतो हा, डेपुटी. तुझी ते हा? भांडे तुम्ही फक्त पुसून याचं बघा. बाकी आम्ही करू चल सगळं. चल 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 तयारीला लागा बडा चला डेपुटी चला. जा. काय? काय नाही डेपुटी बघुले जड आहेत का नाही. ज्याला दे ना 50 रुपये. आचार्य सगळे बघूला आणि देईन मी तुला 50. जा तू आता माझ्याकडे सुट्टी नाहीत. तुम्ही लागा नियोजनाला जा. अरे चल ना भावड्या नियोजन करायचं आपल्याला इथं बसून होणार आहे त्याला घेऊन जा. का? तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तयारीला लागा. तू काय येडा बिडा आहे का? हा? काय बोलतो आता माग? कुठं काय बोलत होतो? ना पचकायला बसला त्याच्या आहे खरं सांगायला सगळं. सगळा पचका होईन त्या प्लॅनिंग वर. काय काय बोलला तू? काय म्हणजे 50 रुपये मागत होतो 90 ला. अरे 50,000 हातात येणार आहे तू. 1,00,000 50 चाललाय. आणि तू रुपयासाठी 90 मारशील आणि पचकशील आणि परत म्हणशील मग श्याम्याचा प्लॅन फ्लॉप जातो आणि मार खावा लागत. सांभाळून सुधारणारच नाही. चला हे डेपुट्या
ऐका मला वाटलं आलेले असले हा त्यांना सवय हो मागून ऐक हा भीतीला कान असतील. मी काय म्हणतो बरं, आता हे झालं. इथलं प्लॅनिंग झालं ओके झालेलं आता पुढचं चला. बघा आपले वतनदार घरानं टिकल्या नाही आपट बाम येतो. अयो काय चालू केलं अयो दादा भाऊ लावा पळून माणसं आले अरे फटाके आता नाही नंतर वाजणार आहेत बरं का हे फटाके खरे नंतर वाजणार आहे हा नंतर आहे ना ऍटम बॉम्ब आणणार ठोय, ठुम, ढाक. मग वाजवायचे हा, कसले म्हणजे श्याम्या तू सांग हा. कसले एकदा सांग ना नीट. सदा भाऊ तुम्ही गावात राहता इकडं का कुठं ऐका. राहता अहो, सदा भाजन. भाऊ काय कुठं राहता तुम्ही गावात राहता का गावाच्या बाहेर गावाच्या मधोमध आहे. हा मग मधोमध म्हटल्यानंतर वारा कुदून आलाय कुठं चाललाय याच लक्ष पाहिजे ना तुमचं. ओ लोक काय काय करायला लागले तयारी कुठल्या कुठे चालली आणि तुम्ही इथं आपले आपट बाम फोडीत बसलेत. लोकांनी आतिषबाजी करायची तयारी केली. तुम्ही आपलं फेकत आहे फटाके संध्याकाळी पंत्या लावल्या मी तेल संपलं तरी इजल्या नाही पुढंच वारा नाही काय नाही शांत वातावरण आहे एकदम. अजिबात झाडात पान सुद्धा हालत नाही. अहो ही वादळापूर्वी शांतता आहे सदा भाऊ तेजस बोळा माणूस कुठं बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाला का काय कुठं यो म्हणतोय वादळ येणार आहे. कमी दाबाचा पट्टा नाही मग चक्रीवादळ म्हणा चक्रीवादळ. वेळी सांगू द्या. अरे, कोण येते ठरून आले काय नीट मुद्द्याला हात घाल ना. हे चक्रीवादळ वारं कुठून वाहतय कुठे चाललंय काय काय बोलायचं शामराव. स्पष्ट बोल. बोला मी काय अंगठा चोखीत बसलेलो ना इथे. हा श्या बोलते बोल ना. बोलून टाक अशा काय गोष्टी बोलावं लपून आता? ठेवायच्या नसते श्याम्या फटाफट बोलायच्या तोंड आपण वाढलं ना. कोणासाठी आलो आपण साधा भाऊसाठी मग आलो आपण साधा साधा भाऊने भाऊसाठी. ऐकून घ्यायचं का आपल्याला पळून लावायचं. अरे ऐकायला जरा सरळ बोल ना. तू तर नुसतं आडाख्यातच बोलतोय. वारं कुठून वाहतन काय तू काय असं असतंय काही गोष्टी उघड उघड नाही बोलता येत. कोणाला वाऱ्याला सुद्धा कान येत वारा वाहिला का आवाज पोचतोय लोकांपर्यंत. हागंदारीला येतं का पांढरीत तिथं नसतं कोणी तिथं दिसते ना आपणच. तांदळाची बांधलेली मी पाडले ते काय वासात नाही आणि ठेवायचं. मग आता वाऱ्याला बरं जाऊ द्या नका कानाला वारा फापट असते. पसारा करू जाऊ द्या तिकडे. मुद्द्याचा महत्वाचा मुद्दा फराळाचा कार्यक्रम ठेवलाय डेपुटीनी. जय्यत तयारी 1 एकरात मंडप. लाखोंचा खर्च अरे फटाक्याची आतिषबाजी. महाशिवरात्र होऊन गेली एकादशी होऊन गेल्या डेप्युटीला याड लागले काय कशाला फराळाचा कार्यक्रम. खिचडी नाही साबुदाण्याची ती मग दीपावली नंतरचा फराळाचा कार्यक्रम गाव जेवण. तुम्हाला सांगतो गुलाबजाम आहेत ना पाखात नाही भिजू घालायची गावरान तुपात भिजू घालणार रे. श्याम्या गुलाबजाम श्याम्या. मस्त असतील. कशाला एवढं खर्चात पाडितो त्यांना मग खर्चात नका पाडू साधा बाबा आपलं सोपी आड्या भले मोठाले वांब आहेत ना वांब नसतात का त्या ना मस्तपैकी तुकडे करा आपला भात आणायचा मस्त लोक जीव घालायचे सोप्यात गंमत ना विषय का लावीन मला वाटतं वाम येडा लागली बिडा आहे का तुला तू? दिवाळीच्या जत्राला. हा दिवाळीचा आणि फराळ डेपुटीने काय आहे. घातलंय गुलाबजाम पुलाव भात पुऱ्या सांबर जेवण सकट ठेवलं. एक एक गोड आयटम झाले चकल्या शंकरपाळ्या लाडू तर आहेतच. सगळं गावाला जेवण. अख्खं लहानापासून तर फार म्हाताराबार सगळ्यांपर्यंत सदा भाऊ हे निमित्त आहे फक्त त्यांचं. इलेक्शन जवळ आलंय डेपुटी आहेत सरपंच पदासाठी दावेदार होण्यासाठी जोरदार कार्यक्रम लावलाय त्यांनी. आम्हाला कळलं म्हणलं नाही सदा भाऊ आपले माणसं कवापासून त्यांना डावलायचं सांग बरं. कवर सत्ता यांच्या साधा ताब्यात. भाऊ असे ना शब्द मानणार नाहीत जाऊ दे मर्दीने घालतेत ना डेपुटी जातो डेपुटीकडे आपण ए, 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 काय अरे. करायची कुठं खाली बस ए डेपुटी सारखा माणूस आहे का गावात हा, नाद नाही करायचा. तो म्हणतोय गुलाबजांबू तुपात बुडावलेले आहेत पाकात नाही. मी आधी पाकात भेजीन गरम गरम हा मग गावरान तुपात टाकेन. त्यांच्यावर का घरचं गावरान तूप हे आपल्याकडे विषय नाही वतनदार घराण्याचा. किती खर्च येईल पण त्याला किरकोळ किरकोळ एकदम किरकोळ किती हो? म्हणजे 30-40 हजारात होऊन जाईल सगळं. 30-40 मध्ये मंडप तरी लागेल का सदा काय सदा भाऊ भाऊ? सांगा बरं तुम्ही. 3-4 हजार लागते ना पार्टी
लगेच वाट लागते घाबरतो काही श्याम्या. हा याची आयडिया चांगली असते. माय आयडिया म्हणजे सुपरस्टार. ज्यालाची आयडिया घ्यायचं म्हणलं ना माणसाला थोडे द्यावा लागते, पण आता घेणार नाही कारण मला खायचंय ना. मस्तपैकी ना 5,000चा बोकाड आणा तिकडे करा. साधा भाऊ हे आहे ना करा. याच्या वैयक्तिक पुरतच बोलतोय. अरे भाऊ ना, गावात विषय चाललाय. सगळे माळकरी माझ्या विरोधात निवडून. हा याचं प्लॅनिंग दिसते रे कुठे भेटला काय तू. का नुसत्या बोकाडाचे नसले का पित वा चाललं मग. म्हणाय अरे तू बस रे बाबा. जाल्या, हे फटाकडे तू लय वाटवाट केलं ना हे तोंडात घालीन आणि गुद्दा मग मारीन फटका. सगळ्यांचा वारा हात होईल. कळलं काय? गब्बस आता तू गब्बस तू उठून जाऊ नको मध्ये. हा, हा शांत बस तू. शांत बस हा. नियोजन आहे बोला. लई नाही नियोजन लागणार. एक साधारणतः 2.5-3 लाखापर्यंत खर्च येईल सगळा. बस लय झाला. किती? लय डॉक्टर 3 लाख रुपये. किरकोळ. 3.5 लाख मला काय म्हणायचं नंतर याला त्याला खर्च करण्यापेक्षा आता जीव घाल. ए, सगळे म्हणतात श्याम्या, आपल्या बाजूनी. तुम्ही मकर नकट तोंडावरचं भांडवल जाळू. पोरीचं लग्न उठल एखाद्याचं 2.5-3 लाखात हो मोठं. साधा आपल्याला भाऊ, एका कुटुंबाचं सोपी मतदान आयडिया ना. घ्यायचंय का? शंक्या सोपी आयडिया. अरे 5-5, 10-10 अंडे ठेवणार शिजून मस्तपैकी कोथमीर अर्धे कापमन त्याच्यावर साधा भाऊ, ऐका चटणी ना. मसाला तू- किती भारी. ए, ऐक. साधा भाऊ अंडे. मला निवडून द्यायला आलाय का तुम्हाला पाडायला आलाय. सल्ले देतो. साधा भाऊ तुम्ही अंड्याचे क्रेट आराने डोक्यात फोडा आता. एवढंच राहिलंय. शंक्या मतदाराला हेच चारावं लागत तेव्हा मत होतंय. हे निवडणुकीच्या काळात चकण्याला आहे ना अंडे कापून त्याचे 4 तुकडे करून देऊ आणि त्यावेळी कार्यक्रम करू ना. आंब्याखाली वडाखाली लिंबाखाली ते बाबळी. secret. त्यांना काय मांडव लागत नाही. चपटी आणि अंडे ते उकडून देऊ. मग ते बदकाचे राहते कोंबड्यांचे राहते. साधा भाऊ आता म्हणले चेपटी काय चेपटी त्याच्याजवळ चेपटी नाही, राहील ते ना. ना, तुम्ही म्हणले चेपटी राहील. तुझ्या करता गोल आणि चपटी ना साधारण तू हाय क्लास कार्यकर्ता आहे ना तुला चपटीत नाही आणि भागायला. हे पहा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. किराण्याचा आहे ना सगळा होलसेल मीडिया व्यापार करून घेतो. ज्या भावात मला देते तेवढं त्यापेक्षा- किराणा लागेल श्यामा. किराणा एक साधारणतः 70-80 हजारात लागेल बस आपल्याला. झालं. आणि फटाके वगैरे समजा एक 20-25 काय 20-25 हजार झाले. आणि आचाराला एक 15-20 हजार निवडणुकीच्या रुपये. आधी फटाकडे अहो दिवाळीची आतिषबाजी करावं लागेल ना आपला काय आपल्याला. संबंध त्याच्यामध्ये. दिवाळीसाठी करायचंय. तेजस आहे आपलं संघ. अख्खा तरुणाई वर्ग तेजसच्या पूर्ण पाठीमागे. पाठीमागे येणार. हा. मी आहे ना, तुम्ही काय टेन्शन घ्या आता. आणि गावकरी आपले आहेतच आपल्या बाजूने. टेन्शनच नाही तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त हो म्हणा सगळा अरे. कार्यक्रम पार पाडतो मी एकदम. किती खर्च येईल म्हणतो. आता 2.5-3 लाख तर म्हणतो पण मी अरे बाबा थांब ना तू 2 साधा भाऊ याला जरा काय पुढे चालला तू. वाईटागलो मी हे ऐकू वाईटागलो. अहो अर्धा तास झालंय एवढा माणूस तोंड जाळतोय. हवाना राजे राजे झाले का फरार. प्लॅन तर ऐकून दे ना. राजी व्हायला काय राजा झालो का काय मी लगेच सरपंच वाटायला. सदा भाऊ सरपंच काळ्या दगडावरची संपलं. पांढरी रेख तुला सांगतो तुम्ही. काय साधा भाऊ काळ्या आता दगडावरची पांढरी रेख हा. पांढऱ्या दगडावर उठू नका दिसून यायची नाही नाही तर. मग साधा हे गुलाल लागेल ना 50 गोण्या येडाय का काय उधळायला. आता खड्डा काढून मला खाली 10-5 गोण्यामध्ये मला वरती 40 गोण्या टाकीतो का. फटाकडे गुलाल. 50 गोण्या बोलाल. मग ते इथली या सरपंच बदल्या आहे. आपल्या कशाला या लक्ष देऊ नका. गोष्टी डिपुटी ती जाऊन पुचकन सगळ्या प्लॅनचं आहे ना वाटलं होणार आहे. वाव द्या वाटू वाव द्या ना वाटू. जर डेपुटीनी हे जर फराळाचा कार्यक्रम घालायचा असं माझ्या कानावर आलं तर ह्यो 100% तू जबाबदार हा. असणार आहे त्याला. कोणाला तुला याला तुझ्या पोटात काही राहतं याचा का नाही? तोडगप करा. हे ना रुपी आहे ना तो तोंडा किती काही चूक नाही. तिच्याकडे ना मी एक चांगला यताचा फोक देणार आहे. तुझ्या नडग्या तिच्याच हातून मारल्या पाहिजे. तुला काय तुला एखादी गुद्दी मारली तर तू म्हणशील डोकं फोडलं चालला आम्हाला दम देतो पोलीस स्टेशन. हा बदनामी करीत तू तू ऐक ना तुझं तू तुला शांत कोण- राह. अंड, मटण सगळं देईन ना तू तोंड घाल. हा, तू शांत राह. रातच्या 12ला मग मी तोंड सोडून देऊ का? मला आणू कशी अरे तुला ऐक ना बाबा तू मला आणायचं काय संबंध आहे मग. हे चल ती. एक मतदाराला आणलं म्हणजे किती नाराज. अरे दिवाळीचं फराळ चारायचं सोडून मला रट्टे चारी देत राहू माणूस आहे. नसले दानत नका का घाली ना काय करायचे आपल्याला. कशाला आणलं राव इथे तुम्ही ही तुला अरे तू ऐकून घे ना बाबा विषय काय चाललाय. तू नुसता वा रडत मटण तू मला
मला तोंड जोडून घेऊशी वाटलं अहो, नाही, नाही, सदाभाऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जास्त वेळ घालायला नको त्याच्यात व्हेज- नियोजन व्हेज- करायचं व्हेजचे आपल्याला. बोल. हा, हा. व्हेज नियोजन करायचं नियोजन व्हेज. 2 लाखामध्ये सगळं बसवतो आम्ही सगळं व्यवस्थित तुम्ही फक्त तयारी करा बस. आम्ही बाकी सगळं मंडप फिंडप सगळे फटाके सगळं सगळी बघतो. जबाबदारी घेतो सगळं, सगळं. किराणा होलसेल भावात Wholesale, मिळेल टेन्शन घेऊ नका तुम्ही बस. जेवढं कमी करता येईल तेवढं कमी पाडून मागवतो व्यापाऱ्याला मी आता काय आहे, तसं बी दिवाळी झालेली गिऱ्हाईक नाही जास्त व्यापारी शांतच आहेत हा माल सगळा घेऊन येतो शामराव सरपंच होणार कोण? अरे साधा भाऊ शिवाय हायच कोण चला आता पण सगळ्या जर गावातल्या बायांना साड्या आणल्या मस्त सिल्कच्या येडे आहेत तुम्ही तर 1.5 येडे आहेत. साधा भाऊ. 400 अरे एवढं ते सगळं गाव नव कपडे सकट होईल रे लय खर्च सांगू राहिला. अहो, लक्षात घ्या साड्या ते फरक काय होतं माहिती पडतो. तुम्ही साडी कितीची घ्या हा. ह्या बाई त्या बाईला भेटली का काय बाया पोचारा वाटला साधा हा, भाऊ हा. जेवणाचं कसं तृप्त बा. विषय मिटला अरे ह्यो हात धुतला मा इथं आणि सकाळी ह्या हात धुतल्यावर इसरून नाही जायचे. अव नाही हो कसं शक्य आहे? हल्ल्याल्या मिठाला जागणार गाव आहे जागणारे आपलं मला माहित आहे साधा भाऊ आता राजी होती ना लगेच बदलते हे काय हा, ऐकणार येडा नाही. काय तू? डेपुटीला सांगू डेपुटी लगेच या राजीवर राजी होते निघ बरं हा? निघ तुला काय सांगायची नाही, सदाभाऊ, नाही नाही तो सदाभाऊ. आपलाच माणूस आहे आपलाच तुला माणूस आहे. याचे 3 वेळा डेपुटीचं नाव घेतो काय तू क- का रे तू माझ्या प्रचाराला आणि माझं भले करायला आलाय का डेपुटीचं गुणगान गायला आलाय? याच्यामुळे सुवर्ण तुला धरून घेत नाहीत मग साधा भाऊ खरी गोष्ट. कळलं का तुला चालतंय मग पार्टी झाल्यावर न्या हाय. सुवर्ण ज्योत हा नेऊ हा तू याला तुला सुवर्ण आहे ना, जीव मी घालू एकदा. हाडकाचं आहे ना खाल्लेल्या हाडकाचं चिम्मा करून खाऊ काय मस्त राहतो तिथे हाय का तू ज्या लायकीला आहे ना सदा भाऊ जाऊ दे तू कोण टाकलेले हाडकं तुला चांगलं कोण नाही नाही मसाले टाकून त्याच्यात जाऊ का मग नाही ना अहो, सदा भाऊ. काही नाही अहो सदाभाऊ आम्ही करतो मॅनेज तुम्ही निघू चला असे लोक काम कामाला लागायचे तर आपल्याला काम तुला आहे ना, pending आहे. हा, तू आधी हे सगळी चौकशी कर आणि सगळं बजेट काढून ये ना सगळं तुम्हाला सांगतो तुम्ही लगेच हा चल ते चला लागा कामाला. पुढे चाललेत नाही तरी ज्याले आहे ना पावला डेपुटीकडे जातात काय बघावं लागेल. राम 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 राम. बरी भेट झाली इथं जो. परत म्हणता आणि सांगितलं नाही आपलं कसं आहे ओपन बुक आहे हा का खुली किताब आपलं झाकून पाकून काही नसतं. कशात सांगितलं नसतं काय आहे? अहो कार्यक्रम मोठा आहे आणि मोठ्या माणसापासून सुरुवात केली पाहिजे. अच्छा अच्छा गावचे तुम्ही द्वितीय नागरिक आहेत हम्म. प्रथम नाहीत ना? प्रथम भेटतच नाही त्यांना तुम्ही आहे ना हा. हायजॅक केलेले ते फक्त सयाजीराव आहेत. हम्म. सगळे निर्णय तुम्हीच घ्यायचे. दिवाळी फराळाचा कार्यक्रम आहे ठोकून एकदम. अच्छा हा कोण कोण लागली होय कुणकुण नाही बर 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 अहो, असं ते म्हणतात ना ते पैर मारता आहे पंछी हा तर त्याच्या पायात किती नख्या आहेत आणि पायात चाळ घातलेली ती हा. पाळलेलं आहे का रानातलं आहे सगळं समजत. एवढं वर्ष हे डाय केल्यामुळं काळे दिसतात तशी अनुभवनी पांढरी बरं, बरं. झालेली आहेत. मग आमचं बी तुम्हाला पहिलं आमंत्रण आम्ही बी आत्ताच सांगायला चालू केलंय तुम्ही गावातले मोठे नागरिक येतं तर आमच्या कार्यक्रमाला या माझ्या मागं लगबग राहणार आहे त्या दिवशी जमत आहे नाही जमत आहे पण तुमच्या कार्यक्रमातून वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला म्हणजे या. आम्ही आधी सांगितलं आणि म्हणजे तुमच्या डोक्यात लाईट आली मग नाही, तुम्ही नाही, नाही, कार्यक्रम नाही, लगेच नाही. ठरवायच्या आधी आमच्या निमंत्रण दिलं आहे ना. आमच्या इथली लाईट तुम्हाला कसं काय दिसली मला माहित नाही पण कार्यक्रम जंगी होणार आहे आणि या जंगी कार्यक्रमाला तुमची उपस्थिती महत्वाची चला येतो. गुलाबजाम गावरान तुपातले म्हशीचं जाफराबादी ते असे शिंगायचं नाही का तिचं दुधाचं साईचं नाही तूप दही लोणी आणि मग असे रवेदार तूप आहे. तुम्हाला आहे ना- तुम्हाला तुमच्या दारात तर ती मागे एक बोकाड होतं खर्चुलं त्याच्या पलीकडे काही राहिले नाही तुमच्यामुळे तुमच्या एकाच्या तुपाचे लोक नाही चव द्यायचे. तुमच्या तुमचा गावात- फरक पुढल्या वर्षी ठेवा ना. तुमचा गावरान तुपातले जे गुलाबजाम आहेत ना त्याच्यापेक्षा पुढचा आयटम चालतो तुम्ही यांना स्वीट आयटमच मोजून येडे होता एवढे आयटम तुम्हाला चालतो एकच गावरान तुपातला गुलाबजाम घेऊ नका बसू. गाव येडं झालं पाहिजे की डेपुटीने एवढे स्वीट आयटम आणलेत कुठून येतो या जर करून दवाखान्यात लावा गावाला ती खटखाव घालीन. हा प्लॅन सक्सेस झाला बाबा एक नंबर काम झालं झाल्या तू किती किती अडवून करतो राव ह्यो. बाबा तू असं नको न करू म्हणजे झालेला प्लॅन असं पाणी कसं टाकता येईल एवढं डोक्यात याच्यात कुठं पाणी टाकलंय पण येईल ते भारी आयडिया केली मग? पळून जे जायचं मी तुला अडचण नाही नाही. त्यामुळे मग सदाभाऊ पण टेन्शन लिहायला हा. लागले हा. पण सकाळ धरून उपाशी बरं का त्याच्या आशेवर
आईला ह्या राड्याच्या नादामध्ये पैसे घ्यायचे विसरा ना आपण. आता एक काम करतो, डोक्यातच नाही आलं ऍडव्हान्स हे घ्यायचा. असं धिंगाणा हे घालताना- तुझ्यामुळे झालं. धाळ उठ बस गेलं डोक्यातून सगळं. बरं, शांत बस, साधा बोला फोन लावतो. हॅलो, हा साधा भाऊ, श्यामराव बोलतोय. हा ते आपल्या राड्यामध्ये पैसे घ्यायचेच राहिले ना, आम्हाला ऍडव्हान्स वगैरे द्यावा लागेल ना. ऑनलाईन करा ना. कॅश आहे? बरं मग कुठं? एक काम करा ना मग, आम्ही इथं मंदिरापाशी उभे आहेत, येते तुम्ही. हा चालते. ते म्हणजे ऑनलाईन नाही, कॅश आहे. बरं कॅश तर कॅश डेपुटीला फोन लावतो, ऑनलाईन मागून घेऊ. हा कसं दोरीकडून काम होऊन जाईल. लाव. एका फराळाची अपेक्षा होती, 2-2 फराळ गावात येणार, मजाच मजा आहे. हॅलो, हा डेपुटी ते जाल्याच्या राड्याच्या ह्याच्यात मध्ये विसरूनच गेलो ना. आता ते थोडंसं ॲडव्हान्स द्यावा लागेल ना आपल्याला, फटाक्यावाल्याला काही, याला किराणावाल्याला काही. हा एक काम करा ना, ऑनलाईन टाका ना. अरे ऑनलाईन नाहीत ना माझ्याकडे राजा. 50,000 रुपये ऑनलाईन नाही तेवढे माझ्याकडे. तू एक काम करते ये, मी आता घरून पैसे घेऊन येतो, ते कॅश देतो तुला. हा मग करू नियोजन आपलं पुढचं. ये तिथं चावडी पैसे. लय वेळेला राव सदाभाऊ, इतक्या वेळ असतो सांगणार आहोत. नियोजन करायचंय पुढे सगळं आपल्याला. आले सदाभाऊ आले. बसा साधा भाऊ बसा. ये आवळे आणले काय लगेच आता? आवडलं नाही, तोंड आलंय जरा. होय, बरं घ्या, पटकन जावं लागेल. ना ते काय घाई आहे, बाकी काय नाही. देतो ना, ते डेपुटी आले. ते कसं काय माझ्याकडे cash आले, नाही ना. कसं काय आले. किती द्यायचं तुम्हाला? काय 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 द्यायचं? पैसे द्यायचे ना? पैसे 50 ऍडव्हान्स. हा ऍडव्हान्स. 25 देऊन टाकतो. हा दोघांनी 25 चालतील का? नाही, 50 द्यावं लागेल. म्हणजे म्हणजे दोघात एकत्रच कार्यक्रम करायचं. असं आहे का? मग काय एकत्रच करू आता. गंडा घालायचा तर मग दोघांना एकत्रच घाला. हा दोघांना म्हणलं हा, एकटाच एकत्रच घालून गंडा द्या. घातला म्हणजे बरं होईल. गंडा गंडा कसला गंडा? फराळाचा कार्यक्रम. अहो, फराळाचा कार्यक्रम करायचा गावासाठी आपलं गंडा. ए, यांच्या नको नादी लागो. तू पुण्यात होता ना, गुन्हा दाखल होईल तो ठाण्यात. तेजस. येडा. बरं का, मला वाटलं ना तो ऐकून अपेक्षा नव्हती. हे तर आहेत बोरटे. नाही डेपुटी, चांगल्यासाठी करत होतो फराळाचा कार्यक्रम. गावातल्या लोकांसाठी करत होतो. उजव्या हातापासून पळून गेला तो टोला पडणार आहे. तुझं किती लांब पळ मायापासून. नाही ते तर त्याला तर वाम लागती, होय. अंडे लागते, मटण लागत. तू तर म्हणला होता तू श्याम्या. मी माझ्याकडे आलते ना सदा भाऊ ये, तेव्हाच माझ्या मनात पाल चुकली. पण म्हणलं बघू कुठपर्यंत चालली यांची मजल. डेपुटी मेशन हसला का मला कळत काहीतरी की मी. याची आयडिया असणार आहे नाही हो सगळे. सदाभाऊ, अहो अरे तू दुकानात ना खारका खाल्ल्या ना, त्याच्या बिया सुद्धा त्या खारकाच्या याच्यात टाकशीन. एवढा नालायक आहे. अरे दुकान आहे ना. अरे झाल्या कुठे झाल्या अरे बघितलं ना होय. आपल्या जागेवर दुसऱ्या असले ना 100% गंडा घातला असते यांनी. अहो डेपुटी, आपल्या कामावर मत मागायचे. तुम्ही तुमच्या कामावर मागायचे, मी माझ्या कामावर मागन. आपण त्यालाच प्राधान्य दिलंय. पण हे गावातले जे कार्यकर्ते आहेत ना, 2 गटात लावून कसं द्यायचं आणि त्याचा मलिदा कसं खायचं याच्यावर लक्ष असतं. अहो तो श्याम्यावरून जेवढा भोरा आहे ना, आतून पक्का डांबऱ्या आहे त्यो. त्यो सगळा चॅप्टरपणा त्योच करतो. इलेक्शनच्या टायमाला सगळं आहे ना, दोन्ही पार्टीकडून कसे पैसे काढायचे हे बघतो. हा, आमच्या भावकीत आहे ना, त्यो बीबीसीनच झाला लय chapter आहे त्यो. सोन्याची लंका जाळायला पण आता आपल्या जागेवर सदा भाऊ दुसरे असते ना, ते 100% टाकले असते. आणि ते पोरग पुण्याहून आलंय, त्याला लाडीगुडी लावून परत मध्ये घ्यायला लागला. किराणा दुकानावरती बायको बसतो, सोडून देतो आणि गावातल्या कुठाळ्या करतो. त्याला आहे ना असं फुकाटचं खाण्यात लय आनंद असतो. काहींना कष्टापेक्षा आहे ना. आणि ती ज्याला 80 रुपये चपटी करताय ना, दिवसाचा रोज घालीन. हा तुम्हाला सांगतो सदा भाऊ, राजकारण वेगळं, पण असं गंडायला लागले नाही तर आपल्याला दोघाला एकत्र राहावं लागेल. अहो, त्यांच्या जनता जनार्दने जेव्हा कौल देईन ना, ते करू मान्य. आणि तुम्हाला सांगू का, हे जेवण खावणं घालायची गरजच नाही. आपल्या कामावर आपल्याला लोक निवडून देणार आहे. कामाची निवडणूक असतात ना. मग चला या आशेवर लक्ष ठेवावं लागेल.